नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण एक वाटी मुगाच्या डाळीपासून आणि मेथीपासून मस्त असा नाश्ता बघणार आहोत। तर इथे एक वाटीभर मुगाची डाळ मी इथे ही 3 तास भिजत ठेवली होती। तर डाळ बघू शकता एकदम छान अशी भिजलेली आहे। तर ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि न पाणी घालता आपल्याला याला छान असं वाटून घ्यायचं आहे। तर मी डाळ वाटताना एक थेंबही पाणी याचा घातलेला नव्हता। तर आता मेथी घेतलेली आहे। तर मी एक जुडी होती स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यातली मी अर्धीच मेथी वापरणार आहे। अर्धी मेथी मी तशीच ठेवून दिलेली आहे। तर आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने बारीक अशी आपल्याला ही मेथी चिरून घ्यायची आहे। आता आपल्याला ह्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 2 ते 3 हिरव्या मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत। तुम्हाला जर तिखट कमी जास्त करायचं तर तुम्ही करू शकता। मुलांना बनवत असाल तर एखाद मिरची घातली तरी पण चालतं। तर आता मी 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, त्याच्याशी बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत, ते पण टाकून घ्यायचे आहेत। आता इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आता आणि 1 चमचाभर जिरं घेतलेले आहेत। तर मस्त असा याचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही हा ठेचा मिक्सरला सुद्धा तयार करून घेऊ शकता, पण असा खलबत्त्यात वाटल्यावर त्याची चव छान अशी उतरते आपल्या पदार्थामध्ये। तर आता आपण जे डाळ आहे का ती वाटून घेतलेली आहे आणि आता आपण जी मेथी चिरून घेतली होती का ती घालून घ्यायची आहे। तर बघू शकता एकदम बारीक अशी मेथी चिरून घेतलेली आहे। मस्त असा हा कुरकुरीत आणि एकदम चवदार असा हा नाश्ता तयार होतो। तुम्ही नक्की करून बघा। तर मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा हा तुम्ही पदार्थ बनवून खाऊ शकता। तर मी 1 वाटीभर कोथिंबीर आणि 2 कांदे चिरून घातलेले आहेत। आपण जो ठेचा तयार करून घेतला होता का तो घातलेला आहे। अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर घातलेला आहे। तर भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घातलेलं आहे। 1 चमचाभर मी इथे ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे आणि 1 चमचाभर मी इथे आमचूर पावडर घातलेला आहे आणि 1 मोठा चमचा मी इथे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे। तर तुम्ही आमचूर पावडरऐवजी लिंबाचा रस किंवा दही सुद्धा घालू शकता, पण आपल्याला इथे जास्त पिठं लागू नयेत म्हणून मी इथे दह्याचा वापर केलेला नाही, कारण दही घातल्याने थोडंसं आपलं सैलसर बॅटर होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे पिठं घालायचे आहेत का ते जास्त प्रमाणात लागतील आणि आपला जो पदार्थ आहे का तो पण एकदम कुरकुरीत होणार नाही। तर इथे आता मी अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव टीस्पून हळद पावडर घातलेली आहे। तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 1 कपभर बेसन घेतलेलं आहे। तर अगोदर आपल्याला थोडं थोडं करून हे घालून घ्यायचं आहे। 2 चमचे तांदूळाचं पीठ घातलेलं आहे। आता याला व्यवस्थित हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले आणि आपले जे पदार्थ आहेत का ते एकजीव होतील। तर आता राहिलेलं मी थोडंसं तांदळाचं पीठ 1 चमचाभर राहिलं होतं ते पण घालून घेतलेलं आहे। एकूण मिळून 3 चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 कपभर मधलं थोडं थोडं करून मी पीठ घालत आहे। तर तुम्हाला मी पुढे लागेल किती पीठ मला लागलं ते सांगेलच। तर आता पूर्ण 1 कपभर मी इथे पीठ घातलेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघू शकता मला थोडंसं सैलसर वाटत आहे, तर पुन्हा मी 2 चमचे बेसन पीठ इथे घालून घेतलेलं आहे। तर 1 कपभर आणि 2 चमचे बेसन पीठ असं मला लागलेलं आहे आणि 3 चमचे तांदूळाचं पीठ लागलेलं आहे। आता स्वच्छ हात धुवून घ्यायचा आहे आणि हाताला तेल पुसून घ्यायचं आहे आणि त्याचे असे वडे थापून घ्यायचे आहेत। तर मस्त कुरकुरीत असे हे वडे तयार होतात। तर मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे। तर आता आपण हे वडे छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तेल छान असं तापवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे कमी गॅसवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे वडे जे आहेत का ते तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही या हिवाळ्यामध्ये आता मेथी हिवाळ्यामध्ये भाज्या भरपूर भेटतात, तर तुम्ही ह्या पद्धतीने मेथी वापरून तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा। एकदम छान चवीला भन्नाट असा लागतो आणि पौष्टिक पण आहे। आपण याच्यामध्ये मेथी घातलेली आहे आणि मुगाची डाळ सुद्धा आपण ह्याच्यामध्ये वापरलेली आहे। तर बघू शकता मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। तर आता राहिलेले पण ह्या पद्धतीने करून घेऊयात। तर मी इथे वडे आणि थोडेसे भज्जे पण याचे करून घेतलेले आहेत। तर भजे करताना मी थोडंसं त्याच्यात सैलसर पीठ करून घेतलं होतं। तर रंग बघू शकता किती मस्त असा आलेला आहे आणि आपले वडे जे आहेत का एकदम छान असे तयार झालेले आहेत। तर नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।